नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। गावाकडच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण बुलेटिन मध्ये गाव सुपरफास्ट मध्ये घेणार आहोत। पुण्यासाठी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस मध्यरात्री लोणी रेल्वे स्थानकात दाखल झाली। ओडिसा अनगल इथून 55 मेट्रिक टन लिक्विडचे 4 टँकर ऑक्सिजन एक्सप्रेस आली आहे। पुण्यातील रुग्णालयांना आता ऑक्सिजन मिळणार आहे। बारामतीत आणखी 7 दिवस कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे 18 मे पर्यंत बारामतीत लॉकडाऊन कायम राहणार आहे। पुढील 7 दिवस बारामतीत किराणा आणि भाजीपाला घरपोच देण्यास मुभा देण्यात आली आहे। लॉकडाऊन संदर्भातील निर्णय हा कॅबिनेटमध्ये घेतला जाईल, पण पूर्णपणे लॉकडाऊन उठेल असं होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय। या कॅबिनेट असण्याची संभावना आहे। मला एवढं समजतं की 100% कमी लगेचच्या लगेच होणार नाही। अगदीच काही वाटलं तर रेस्ट्रिक्शन्स स्लोली काही कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। यात रमजान ईद घरातच साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय, तर नमाज पठणासाठी एकत्र येण्यास आणि मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे। मराठा आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राचा आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊ असंही त्यांनी सांगितलंय। हा जो अधिकार त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की केंद्राचा आहे, तर हाही मुद्दा आहे की हा अधिकार जसा केंद्राचा आहे त्याचप्रमाणे राज्याच्या बाबतीत, कारण हा केवळ एका राज्याचा विषय नाहीये, लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची सुद्धा आम्ही भेट घेऊ। फडणवीस सरकारने बनवलेला आरक्षण कायदा फुलप्रूफ नव्हता, त्यामुळे सुप्रीम कोर्टात टिकला नाही। जर कायदा योग्य असता तर राज्यपालांच्या भेटीला येण्याची वेळ आली नसती असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला। काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे ना, म्हणूनच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं। तो जर का फुलप्रूफ असता तर आज भेटण्याचा योग ह्यासाठी आला नसता। भाजप सरकारच्या काळातील वैध कायदा नव्या सरकारच्या काळात अवैध कसा असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। तर मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण असा सवालही त्यांनी ट्विट करत विचारलाय। राज्यपाल भेटीवरून प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्यपालांची भेट घेणं हा फक्त दिखावा असल्याचं दरेकर म्हणाले। तर मराठा आरक्षणावरून वेळकाढूपणा चालू आहे असंही ते म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेणं म्हणजे हास्यास्पद आणि दिशाभूल करणारी कृती असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकारचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं आणि अतिशय हास्यास्पद लोकांची दिशाभूल करणारी एक कृती केली गेली। महाविकास आघाडी सरकारकडून सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी समिती गठीत करण्यात आली आहे। माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आरक्षणासाठी केंद्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं नाना पटोले म्हणाले। त्यामुळे संविधान दुरुस्तीतील कलम 102 अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार आता केंद्रालाच असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही महाविकास आघाडीची भूमिका आणि प्रमुख मागणी असल्याची प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। राज्यात केवळ 35,000च कोवॅक्सिनचे डोस उपलब्ध असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तसंच 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण मंदावण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। तूर्तास आता या लसीकरणाला ब्रेकच लागलाय। 3.25 लाख उपलब्ध आहे। हे 3.25 लाख आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेले 35,000 हे आम्ही आता 45च्या पुढच्या लोकांसाठी जे ड्यू झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला जो विलंब होईल त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय। म्युकरमायकोसिसचा राज्यात वेगानं फैलाव होतोय, त्यामुळे ठाकरे सरकारनं मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे।
एम्फोटेरेसिन नावाचं जे इंजेक्शन आहे 1 लाख इंजेक्शनची ऑर्डर आपण दिलेल्या आहेत हाफकिनला. सांगलीत कोरोनावर नव्या इंजेक्शनचा शोध लागलाय. अँटी कोविडम सिरम इंजेक्शन हे कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा आयसेरा बायोलॉजिकल कंपनीनं केलाय. रत्नागिरीत लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच आहे. मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. लस घेण्यासाठी अक्षरशः लोकांची रेटारेटी सुरू असल्याचं पाहायला मिळालं. वाशिममध्ये काल लसीकरणासाठी नागरिकांचा संयम सुटला आणि अनेक नागरिक थेट जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रातच घुसले. नागरिक केंद्रात घुसल्यानं आरोग्य विभागाची तारांबळ उडाली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी लस केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागतायत. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळं नियोजन आणि बसण्याची व्यवस्था नसल्यानं त्यांचे हाल होत आहेत. इचलकरंजी शहरात कालपासून जनता कर्फ्यू लावण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य ठिकाणचे उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. राज्यात काल कोरोनाचे 40,956 नवे रुग्ण आढळलेत. राज्यात काल 71,966 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात काल 793 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. नागपुरात काल 6,725 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 2,243 नवे रुग्ण आढळलेत. तर नागपुरात काल 65 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जळगाव शहरातील आरसी बाफना जैन स्वाध्याय भवन इथं कालपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं. या केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. पुढील 10 दिवस पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे मुक्ताईनगरच्या कुऱ्हा इथल्या दोन्ही पेट्रोल पंपांवर पेट्रोल घेण्यासाठी गर्दी उसळली होती. गर्दी करू नका अशा सूचना देऊनही नागरिक गर्दी करतायत. चाकणसह संपूर्ण खेड तालुक्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 9,692 जणांकडून 27,54,000चा दंड वसूल करण्यात आलाय. तर 2,345 जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेत. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुक्त दात्यांचा प्लाझ्मा मिळवण्यासाठी रक्तपेढीत लागणाऱ्या किटचा तुटवडा जाणवतोय. शहरातील अनेक खासगी रक्तपेढी चालकांना 9 तारखेपासून किट उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे प्लाझ्मा दानासाठी आलेल्या दात्यांना परत पाठवण्याची वेळ येते. 9 तारखेपासून किट उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळं जे कोरोना जे पेशंट आहेत त्यांचे नातेवाईक इथं डोनरसुद्धा घेऊन येत आहेत, पण त्यांना आपल्याला उपलब्ध करून देता येत नाही कारण किटचा तुटवडा आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. तसंच भारत बायोटेकच्या प्लांटसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मराठा आरक्षण आणि कोरोना विषयावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. या मागणीचं पत्र राष्ट्रपती आणि संसदेच्या सभापतींना दिल्याची माहिती त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. देवळीचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचं कलम लावून अटक करण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. सांगलीच्या इस्लामपूर इथल्या वादग्रस्त ठरलेल्या हॉस्पिटल प्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच प्रशासनानं चौकशी करून कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिलाय. काही दिवस वाट बघू, जर का याची कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा मग आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. पण या जे निरपराध मृत्यू झालेले आहेत त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसतो. बारामती लोकसभा मतदारसंघातील दुर्गम भागासाठी आरोग्य केंद्र आणि वीज पुरवठा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेत केली. यावेळी मुळशी आणि वेल्हा तालुक्यातील पदाधिकारी देखील उपस्थित होते. लॉकडाऊन आणि जिल्हाबंदीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शरद पवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे. शिरूरच्या शिक्रापूरमधील 97 वर्षीय भुजाबा सासवडे या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 11 दिवसांपासून ते शिक्रापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार होते. साताऱ्याच्या पाटण इथल्या 93 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनावर मात केली.
वाई तालुक्यातील चिंधवली गावातील शाळेचे मुख्याध्यापक अनिल जाधव यांनी चक्क वासुदेवासारखी वेशभूषा करत कोरोना संदर्भात जनजागृती केली। अनिल जाधव यांचा वासुदेवाच्या वेशातील जनजागृती करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा, वासुदेव अल्लाह हो वासुदेव अल्लाह। उस्मानाबाद मधल्या तडवळा गावातील वाघमारे कुटुंब स्वखर्चानं दररोज जिल्हा शासकीय रुग्णालयात 100 लोकांना सकाळचं आणि रात्रीचं जेवण देत आहे। गेल्या 6 दिवसांपासून ते हे अन्नदानाचं काम करतायत। माझं लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही जिथं कुठे असाल तिथं तुमच्या आसपासच्या लोकांना मदत करा। लोकांना खरंच गरज आहे, प्रत्येक गोष्ट औषधांनी बरी होत नाही। तुम्ही मॉरल सपोर्ट करा, त्यांना मेंटली सपोर्ट करा। सातारा जिल्ह्यातील कण्हेर इथल्या मुस्लिम बांधवांना रशीद शेख यांच्या विशेष प्रयत्नातून जीवनावश्यक वस्तूंचं साहित्याचं वाटप करण्यात आलं। लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला। सुप्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाडनं आपल्या कुटुंबासोबत जालना इथे कोविड लस घेतली। यावेळी पत्रकारांच्या विनंतीवरून तिनं गाणंही गायलं। घागर घेऊन निघाली पाण्यागवळण, ठुमकत ठुमकत चालली डोलत, ठुमकत चालली डोलत, ठुमक 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 चालली डोलत वाऱ्याच्या तोलान। जळगाव महापालिकेत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर आहेत, तर त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत। विशेष म्हणजे दोघं शिवसेनेतर्फे निवडून आलेत, आताही ते शिवसेनेतच आहेत। पण पत्नी शिवसेनेची महापौर तर पती शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता आहे। हिंगोली जिल्ह्यातील धांडे पिंपरी इथले मराठा समाजाच्या तरुणांनी मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ शेताच्या बांधावर जाऊन केंद्र आणि राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन केलं। स्थानिक स्तरावरील लॉकडाऊनमध्ये बियाणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलेत। अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार आहे। म्यानमारनं या चक्रीवादळाला टॉंगटाई असं नाव दिलेलं आहे। केरळ, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शहापूर तालुक्यातील बोरशेत इथे सोसाट्याच्या वाऱ्यासह चक्रीवादळानं बुधाजी खुटले यांच्या घराचे पत्रे पडलेले आहेत आणि त्यामुळे घरातील सदस्य जखमी झालेत। खुटले कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील लोहारा इथे अँब्युलन्सच्या जोरदार धडकेत एक वृद्ध जागीच ठार झालाय। ही अँब्युलन्स गोंदियावरून देवरीला येत होती। बुलढाण्यातील राजूर घाटात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक 300 फूट खोल दरीत कोसळला। त्यात एक जण जागीच ठार झालाय तर एक गंभीर जखमी झालाय। जखमीला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलंय। मराठी सिरियलमधील अभिनेता योगेश सोहनीला पुणे मुंबई महामार्गावर लुटल्याची घटना समोर आली आहे। 50,000 रुपये लुटण्यात आलेले होते आणि या प्रकरणी आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। चंद्रपुरातील सिंदेवाही शहरातील सिद्धार्थ चौक इथे एका व्यक्तीचा तोल गेल्यानं तो विहिरीत पडला होता। या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला सुखरूप विहिरीबाहेर काढलं। बुलढाणा शहरानजीक असलेल्या सुंदरखेड परिसरातील चेतनानगर इथे घरात कुणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडत 5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस पुढील तपास करत आहेत। चंद्रपुरातील मूल तालुक्यातील जानाळा गावातील महिला 4 मे रोजी जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली होती। तिचा मृत्यू झालाय तर आणखी एका ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय।